हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रेयी आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहोत 10th चॅप्टर डिझास्टर मॅनेजमेंट याचा फर्स्ट पार्ट. तुमच्या स्टँडर्डचे मॅथ्सचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, फाइंड द ऑड मॅन आउट. याच्यातलं वेगळं कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. त्यातलं ए बघा, फेमाइन, अर्थक्वेक, क्लाउडबस्ट, रेल्वे ॲक्सिडेंट. तर ऑड वन आहे रेल्वे ॲक्सिडेंट, कारण बाकी सगळे जे डिझास्टर आहेत ते नॅचरल डिझास्टर आहेत आणि रेल्वे ॲक्सिडेंट हे नॅचरल डिझास्टर आहे. नेक्स्ट बी बघा काय दिलं आहे, ड्रॉट, हेवी रेन, स्ट्रोम, सुनामी. याचा आन्सर आहे ड्रॉट. बाकी जे आपल्याला दिलेत ते ओलाव्यामुळे किंवा मान्सूनमुळे पाण्यामुळे होणारे डिझास्टर आहेत. ड्रॉट म्हणजे कोरडेपणा, पाण्याच्या कमतरतेमुळे होणारं डिझास्टर, ज्याला आपण कोरडा दुष्काळ म्हणतो. नेक्स्ट बघा, लावा, हॉट मड, ॲश, लोकस्ट. याचा आन्सर आहे लोकस्ट. बघा, लावा, हॉट मड, ॲश हे सगळं ज्वलनाशी रिगार्डिंग नॅचरल डिझास्टर आहेत. पण लोकस्ट म्हणजे काय की एखाद्या प्रजातीची अचानक वाढ होणे, म्हणजे जसं की एखाद्या शेतात एका एरियामध्ये किडे वाढून जातात किंवा एखाद्या एरियात काही पक्ष्यांचा शिरकाव जास्त होतो, त्यामुळे नुकसानी होते. बघा, काही एरियांमध्ये मागे लिंबाच्या झाडावर अशा काही आळ्या आल्या होत्या की पूर्ण झाड त्या खाऊन जात होत्या. तर अशा प्रकारच्या डिझास्टरला लोकस्ट म्हणतात. नेक्स्ट फोर्थ बघा, वॉशिंग अवे ऑफ क्रॉप्स, अटॅक ऑफ पेट्स ऑन क्रॉप, वोल्कॅनो, सिंगिंग ऑफ क्रॉप्स. तर याचा आन्सर आहे वोल्कॅनो. आपल्याला सगळ्यांना दिसतंच आहे की ऑदर जे आहे ते क्रॉप्सचे रिगार्डिंग डिझास्टर्स आहेत, पण वोल्कॅनो हे वेगळं येतं, म्हणून आपण याचा आन्सर लिहिणार वोल्कॅनो. सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट आर द रेमेडियल मेजर्स फॉर द फॉलोइंग क्लॅमिटीज. बघा, खाली काही आपल्याला आपत्ती दिलेल्या आहेत, मग त्यावेळेला आपण काय उपाय सांगणार हे आपल्याला विचारलंय. त्यातलं फर्स्ट आहे फेमाइन, म्हणजे ज्याला आपण दुष्काळ म्हणतो. मग अशा दुष्काळात आपण काय काय करू शकतो याचे पॉईंट्स आपण बघूया. फर्स्ट पॉईंट काय बघा, सप्लाय फूड अँड वॉटर टू द पीपल दोज हू आर डाईंग ड्यू टू हंगर. बघा, उपाशीपोटी जे मरण पावत आहेत त्यांच्यासाठी आपण फूड आणि वॉटर सप्लाय केला पाहिजे, जेणेकरून त्यांचे प्राण वाचतील. सेकंड पॉईंट लिहा, गिव्ह मेडिसिन टू द पीपल दोज हू आर सफरिंग फ्रॉम मॅलन्यूट्रिशन. बघा, दुष्काळ पडलेला आहे, त्यामुळे मॅलन्यूट्रिशन, न्यूट्रिशनची कमतरता झाल्यामुळे लोकांना जो त्रास होतोय त्यासाठी मेडिसिन आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे. थर्ड पॉईंट बघा, गव्हर्नमेंट शुड स्टार्ट हेल्पिंग सेंटर फॉर द पीपल दोज हू आर सफरिंग फ्रॉम फेमाइन. जे दुष्काळग्रस्त आहेत त्यांच्यासाठी हेल्पिंग सेंटर गव्हर्नमेंटने सुरू करायला हवेत. नेक्स्ट फोर्थ पॉईंट लिहा, गिव्ह देम टेम्पररी शेल्टर इन सम अदर प्लेसेस वेअर वॉटर अँड फूड आर सफरिंग फ्रॉम फेमाइन. टेम्पररी शेल्टर म्हणजे आपण तात्पुरते त्यांच्यासाठी शेल्टर दिलं पाहिजे आणि वॉटर अँड फूडची तिथे व्यवस्था करायला हवी. नेक्स्ट फिफ्थ पॉईंट लिहा, शिफ्ट द ॲनिमल्स टू सेफर प्लेस. ॲनिमल्स जे आहेत त्यांना सुरक्षित जागे आपण शिफ्ट करायला हवं. नेक्स्ट सिक्स्थ पॉईंट बघा, डू प्रॉपर प्लॅनिंग सो दॅट रिजन डज नॉट गेट फेमाइन अगेन अँड अगेन. आपण प्रॉपर प्लॅनिंग आणि व्यवस्था करायला हवी, जेणेकरून तो जो एरिया आहे तो परत परत दुष्काळग्रस्त होणार नाही. सेवन्थ पॉईंट बघा, रियूज वॉटर. पाण्याचा पुनर्वापर करायला शिकलं पाहिजे, म्हणजे जे वेस्ट वॉटर आहे त्याला फिल्टर करून वेगवेगळ्या गोष्टींसाठी तेच पाणी वापरलं पाहिजे. एट्थ पॉईंट लिहा, ग्रो मोर ट्रीज. जास्तीत जास्त झाडं लावले पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे झाडांमुळेच पाण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे जास्तीत जास्त अशा एरियामध्ये आपण झाडं लावली पाहिजेत. नेक्स्ट सिच्युएशन आहे लाईटनिंग स्ट्राईक. जिथे लाईटनिंग स्ट्राईक होते तिथे आपण काय करणार. फर्स्ट पॉईंट लिहा, गिव्ह इमिजिएट ट्रीटमेंट टू द लाईटनिंग अफेक्टेड पर्सन सो
देअर लाईफ कॅन बी सेफ. आपण लवकरात लवकर त्यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे जेणेकरून त्यांची लाईफ वाचू शकते. सेकंड पॉईंट लिहा, कीप द पीपल अवे फ्रॉम द ओपन ग्राउंड अँड स्विमिंग पूल. लोकांना ओपन ग्राउंडपासनं किंवा स्विमिंग पूलपासनं अशा वेळी लांब ठेवावे. थर्ड पॉईंट लिहा, प्रोव्हाइड देम प्रॉपर गाईडलाईन्स टू क्युअर फॉर द लाईटनिंग स्ट्राईक. लाईटनिंग स्ट्राईकपासनं कसं वाचायचं याचं आपण प्रॉपर इन्फॉर्मेशन लोकांना पोचवली पाहिजे. नेक्स्ट आहे स्ट्रोम. आपण ज्याला वादळे म्हणतो ते स्ट्रोम. तर आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, सप्लाय फूड, वॉटर अँड मेडिसिन्स टू द पीपल. लोकांना फूड, वॉटर, मेडिसिन हे आपण सप्लाय केलं पाहिजे. सेकंड पॉईंट लिहा, शिफ्ट देम टू सेफ प्लेस. त्यांना आपण सुरक्षित जागी शिफ्ट केलं पाहिजे. थर्ड बघा, मेंटेन पीस अँड ॲडवाईज द पीपल नॉट टू पॅनिक. शांतता राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. बघा, अशी सिच्युएशन आल्यावर सगळेच घाबरतात. मग लोकांना आपण सांगितलं पाहिजे की पॅनिक होऊ नका, आपण या सिच्युएशनमधनं बाहेर येऊ शकतो. तर नेक्स्ट पॉईंट लिहा, गिव्ह टाईम टू टाईम रिपोर्ट ऑन TV अँड रेडिओ. ठीक आहे, मग आपण काय केलं पाहिजे, TV आणि रेडिओवर जे काही रिपोर्ट्स येत आहेत ते त्यांना सांगितले पाहिजेत. नेक्स्ट आहे क्लाउड बर्स्ट, म्हणजेच आपण त्याला ढगफुटी म्हणतो. एकाच वेळी एकाच ठिकाणी अचानक खूप जास्त पाऊस पडला की तिथे ढगफुटी झाली आपण असं म्हणतो. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, शिफ्ट पीपल टू सेफ प्लेसेस विथ द हेल्प ऑफ एरोप्लेन, हेलिकॉप्टर अँड आर्मी. आर्मी, हेलिकॉप्टर या सगळ्यांच्या मदतीने आपण त्या लोकांना सेफ प्लेसवर शिफ्ट केलं पाहिजे. सेकंड पॉईंट लिहा, सप्लाय देम फूड, क्लोथ, वॉटर अँड मेडिसिन. त्या लोकांना आपण खाण्यासाठी तसंच क्लोथ आणि पिण्यासाठी पाणी, मेडिसिन्स हे सगळं प्रोव्हाइड करायला हवे. थर्ड पॉईंट लिहा, गिव्ह टाईम टू टाईम वेदर रिपोर्ट. वेदर रिपोर्ट काय आहे हा प्रोव्हाइड करायला हवा. ओपन मोर हेल्पलाईन सेंटर. जास्तीत जास्त हेल्पलाईन सेंटर ओपन केल्या पाहिजेत. गव्हर्नमेंट शूड इमिजिएट सेंड द हेल्प इन टर्म्स ऑफ मनी अँड आर्मी टू द पीपल. लोकांना पैसे आणि त्याचबरोबर आर्मीची हेल्प आपण प्रोव्हाइड करायला हवी. थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. खाली दिलेल्या ज्या काही स्टेटमेंट आहेत त्या ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते सांगा. आणि जर फॉल्स असेल तर आपल्याला त्याला सांगायचं आहे की का फॉल्स आहे. त्यातलं फर्स्ट स्टेटमेंट बघा, इन्फॉर्मेशन अबाउट अ फोर्थकमिंग स्ट्रोम इज टू बी केप्ट सिक्रेट. जर स्ट्रोम येणार आहे त्याची माहिती आपण सिक्रेट ठेवायला हवी का नाही, तर याचा आन्सर आहे फॉल्स. इन्फॉर्मेशन अबाउट अ फोर्थकमिंग स्ट्रोम इज नॉट टू बी केप्ट सिक्रेट बिकॉज विथ दिस इन्फॉर्मेशन वी कॅन टेक इमिजिएट स्टेप टू डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपल्याला पटकन ॲक्शन्स घेता येतात. आणि ही जर माहिती आपण सांगितली नाही तर काय होईल, ज्या काही स्टेप्स घ्यायच्या आहेत त्या घेता येणार नाही. त्यामुळे प्रॉपर्टी लॉस होईल, म्हणजे जीवित हानी होऊन नुकसान होईल. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, यू शुड नॉट स्विम वेन देर इज लाईटनिंग इन द स्काय. आकाशात जर लाईटनिंग म्हणजे विजा चमकत असतील त्यावेळेला तुम्ही स्विमिंग करायला नको. याचा आन्सर आहे ट्रू. बरोबर आहे ना. का ते बघा, लाईटनिंग कॅरीज सम इलेक्ट्रिक चार्ज विच कॉजेस इलेक्ट्रिक करंट इन इट. मग त्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रिक करंटचा सप्लाय असतो. म्हणून ज्या वेळेला अतिवृष्टी होत असेल किंवा विजा चमकत असतील त्यावेळेला आपण स्विमिंग करणं टाळावं. सी बघा, इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ व्होल्कॅनो. बघा, व्होल्कॅनोचं इरप्शन जे आहे, ज्वालामुखी उद्रेक आपण ज्याला म्हणतो, तो टाळता येणे शक्य आहे असं म्हटलंय. तर हे फॉल्स आहे. शक्य आहे का ते? नाही, फॉल्स. आन्सर बघा, इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ व्होल्कॅनो बिकॉज इट इज अ नॅचरल इव्हेंट. हे काय आहे, नॅचरल इव्हेंट आहे. त्यामुळे पॉसिबल आहे का की त्याचं आपण व्होल्कॅनोचं इरप्शन थांबवू शकतो? तर नाही, ते शक्य नाही. नेक्स्ट बघा डी, हेवी रेन्स रिझल्ट इन फेमाईन.
बघा, अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो. तर बरोबर आहे, जास्त पाऊस पडला तर तो ओला दुष्काळ म्हटला जातो. तर आन्सर आहे ट्रू. हेवी रेन्स रिझल्ट्स इन फ्लड, सो क्रॉप्स गेट वॉश्ड अवे और डॅमेज्ड इन द फूड अँड रिझल्ट्स इट्स फेमाइन. बघा, अतिवृष्टीमुळे जे क्रॉप्स आहेत ते नष्ट होतात, त्यामुळे खाण्यासाठी अन्नपदार्थ उरत नाही, म्हणून याला काय म्हटलं जातं? दुष्काळ म्हणजेच फेमाइन. यानंतरचे क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर केलेले आहेत. तुमच्या स्टँडर्डचे मॅथ्सचे प्रॅक्टिस सेटसुद्धा मी टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.